तू इथे आलायस? सगळे घरी खूप टेन्शन मध्ये, तू घर सोडून गेलायस म्हणून. तू कोणाचा फोन सुद्धा उचलत नाहीयेस. काय चाललंय इकडे नक्की? मला थोडा वेळ हवाय. अमूल्य, वेदांत तिकडे आलाय. मग काल तू मला खोटं का बोललीस? सॉरी ताई, पण अगं ते मी आरती, मीच तिला सांगितलं होतं. यात तिची काही चूक नाही. अमूल्य, अगं त्या दिवशी आपण भेटलो होतो तेव्हा मी तुला विचारलं होतं ना की वेदांत कुठे आहे. तेव्हा सुद्धा तू मला काही सांगितलं नाहीस. नाही अगं ताई, तो त्या दिवशी इथे राहायला आला नव्हता. तो काल आला इथे राहायला. अगं पण मग मला कळवायचंच ना. सॉरी ताई, मला खरंच परमिशन नव्हती अगं. आरती, आणि तू प्लीज हे विक्रांतला सांगू नकोस. नाहीतर त्याचा चेहरा बघूनच आईला कळेल मी कुठे आहे. वेदांत, अरे दिवाळी आणि तू घर सोडून आलायस. सॉरी आरती, आय नो ही तुझी पहिली दिवाळी आहे आणि हे असं होतंय. आय एम रिअली सॉरी. नाही वेदांत, तू आधी घरी चल. नाही, अमूल्य, अगं तू तरी समजाव ना त्याला. ताई अगं मी काय बोलू? बरं झालं मी आज घरी आले, नाहीतर मला काही कळलंच नसतं. पण तू अशी अचानक कशी काय आलीस? सगळं ओके ना? हो, सगळं ठीक आहे, पण मला तुझी खूप आठवण येत होती म्हणून आले. काल म्हणाले ना तुला कॉलवर, कंदील बनवलंस का? बनवला कंदील. मी आणि वेदांतने मिळूनच बनवला. ऐक ना वेदांत, बघ नूतन काकू खरंच खूप टेन्शन मध्ये आणि त्यात दिवाळी सुद्धा आहे. तू प्लीज घरी चल ना. आरती, मला विचार करू दे. वेदांत प्लीज. अगं तू प्लीज नको म्हणूस. हे बघ, मला ना फक्त स्वतःसाठी थोडा वेळ हवाय. आणि असं नाही की मी कायमचं घर सोडलंय. मी येईन ना आईला भेटायला. ताई मी काय म्हणत होते, तुझ्या लग्नानंतरचा हा पहिला दिवाळी सण, त्यामुळे तो आनंदाने साजरा झाला पाहिजे. तू एक काम कर ना, तू विक्रांतला घेऊन इकडेच ये. आपण इकडे दिवाळी साजरी करूया. मी वाटलं सर सार्थक दादा आणि आद्या बहिणीलाही बोलवून घेत. ठीक आहे, ठरवूया. बरं ताई तू बस ना, मी चहा टाकते तुला. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. अमूल्य, तू छान दिसतेस ग. आत्ता कळलं? अच्छा, आत्ता कळलं. काय ना, मला गोष्टी लेट कळतात, पण ऍटलिस्ट कळतात तरी. तुझ्यासारखं नाहीये, तुला तर कळतच नाही. हे बघ वेदांत, आज आहे ना दिवाळी पहाटे, आणि मला पहाटे पहाटे तुझ्यासोबत भांडायला नको प्लीज. तू भांडायसाठी वेळ कधीपासून बघायला लागलीस? झालं तुझं? चल आता पटकन मला दिवे लावायला मदत कर. आधीच काय कमी दिवे लावलेच. काय म्हणालस? कुठे काय, चल लावू दिवे. चल.
फराळ करून घे. अमूल्या, हे सगळं तू केलंस? अरे नाही, म्हणजे दरवर्षी आम्ही काय करतो, आई फराळ करते, आम्ही फक्त तिला मदत करतो. पण आता ह्या वर्षी आई नाहीये, म्हणून मावशीने पाठवलं हे सगळं. घे ना, हे घे. तू करंजी ट्राय. अरे घे वेदांत. आणि सकाळ सकाळ करंजी नकोय मला. हे बघ, सणासुदीच्या दिवशी ना ह्या घरी कोणीच डाएट पाळत नाही. व्यवस्थित खायचं आणि मस्त राहायचं. बर दे. ते अण्णा कुठे दिसले नाहीत? उठले नाहीत का अजून? अरे अण्णा वॉकला गेले. एवढ्या सकाळी? अरे हो, अण्णा जर का सकाळी वॉकला नाही गेले ना तर अण्णांचा दिवस चांगला जात नाही. म्हणजे कोविड मध्ये तर अण्णा घरच्या घरी फेऱ्या मारायचे. चांगलंय. वेदांत एक सांगू, म्हणजे राग मानू नकोस, पण मी काय म्हणते, दिवाळीला तरी जा ना घरी. फक्त पूजा करून ये वाटलंस. तुला नाही वाटत का की दिवाळी अशी सगळ्यांनी एकत्र साजरी करावी? आमच्या घरी तर तुला सांगते, आमच्या घरी आहे ना दिवाळीला सगळेजण एकत्र येतो आम्ही. म्हणजे सार्थक दादा येतो, सारिका येते, मावशी सुद्धा येते. अरे तर ह्या वर्षी आद्या वहिनी प्रेग्नेंट आहे, तर येतील की नाही माहिती नाही, पण दरवर्षी मात्र येतात ते. मुले बघ, ते सगळे येणार असतील ना तर मी नाही थांबत तिथे. हे का वेदांत? जाऊ दे ना, कळू दे ना तू इथे आहेस. काय हरकत आहे? एक मिनिट. अरे मला एक पेमेंट करायचं आहे. थांब. इथे नेटवर्क इश्यू आहे का ग? पेमेंट होत नाहीये का? नाही ना. थांब. अरे हॅलो विजय. हॅलो सर, हॅपी दिवाळी. सर, ही दिवाळी तुम्हाला सुख समृद्धीची आणि भरभराटीची जाव. हा ठीक आहे, सेम टू यू. ऐक ना, बँक मधून काही कॉल वगैरे आला होता का? कशासाठी सर? अरे आता मी नेट बँकिंगने पेमेंट ट्राय करत होतो, सो ते होत नाही. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन काहीच होत नाही. डेबिट कार्ड डिटेल्स टाकले तेही चालत नाही. काय झालं एकदा बघ. सर ते काय? सर, तुमचे कार्ड्स आणि बँक अकाउंट नूतन मॅडमने फ्रीज केले असं मला वाटतंय सर. काय? हो सर, तसं पत्र देऊन त्या हे करू शकतात सर. काल मी तुम्हाला फोन करून हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण कॉलच नाही लागला सर. म्हणून मी प्लीज कॉल करा असा मेसेज केला सर तुम्हाला. सर हा अभा, मी बघतो. बाय. काय रे, काय झालं? मुले, आईने माझे बँक अकाउंट्स आणि सगळे कार्ड ब्लॉक करून टाकले. काय? तू बघितलंस कुठल्या थराला गेली आई? अरे पण हे सगळं करून काय मिळणार आहे त्यांना? त्यांना वाटत असेल माझ्या पैशांचा ऍक्सेस बंद केला तर मी गिव्ह अप करेन. मी असं अजिबात करणार नाही. तू बघितलंस ना आई कसं वागते, आणि त्यावर तू म्हणतेस घरी जाऊ. आता तर मी आईला सांगून टाकणार आहे की मी अमूल्याच्या घरी थांबतोय. वेदांत, हे बघ प्लीज, असं काही करू नकोस. हे बघ, नूतन काकूंना ही गोष्ट कळली ना तर त्या इथे यायला कमी करणार नाहीत. प्लीज.
नमस्कार. हो, सुखी राहा. खर तर लग्नानंतर तुमच्या दोघांची पहिली दिवाळी आहे. आरती, बाळा, लग्नानंतरचा पहिला सण खूप महत्वाचा असतो बर का. हा, पण आता वेदांत घरात नाहीये, त्यामुळे खरं सांगू का साजराच करावासा वाटत नाहीये. पण आरती बाळा, तू वाईट वाटून घेऊ नकोस. हं? आजी, मी ना देवाकडे प्रार्थना केली की सगळं लवकरात लवकर नीट होऊ दे. देवा, ऐक रे बाबा आरतीचं. बरं, हे बघा, लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त संध्याकाळी 5:30 ते 6:45 आहे. हा, आपण ना मुहूर्तावरच पूजा करून घेऊया. हं? अण्णांनी बोलवलं असेल ना? हो आजी. मग जाऊन या ना. मग पूजा झाल्यावर जाऊ आम्ही घरी. आरती, अगं कशाला थांबतेय? जा तू, मी करीन इथली पूजा. विक्रांत, तू सुद्धा जा रे, मी बघीन इथल्या पूजेचं काय ते. नाहीतरी वेदांतनी जो काही घोळ घालायचा होता तो घातलाच आहे. नूतन, निदान सणासुदीच्या दिवशी तरी तुसड्यासारखं बोलू नकोस ग. आणि आठवतंय ना तुला, तुझ्या पहिल्या दिवाळ सणाला तू सुद्धा माहेरी आली होतीस. अगं, मुलींना वाटते आपल्या घरची ओढ, तुला नव्हती वाटली? आई, मी फक्त सणासुदीला घरी यायचे, अशी उठसूट माहेरी जात नव्हते. असो. आरती बाळा, तू जा हा माहेरी. नाही नाही, नको, असू द्यात, मी नाही जात. आरती, असं करू नकोस बाळा. तुला वाटतंय ना जावंसं, मग जा ना. आरती, जाऊया आपण. तू आईचं बोलणं नको मनावर घेऊस. मी सांगते ना जा, मग तू जा. पण नूतन काकू. नूतनचं काय करायचं ना ते मी बघेन. हं? नाही म्हणजे सार्थक दादा म्हणाला होता ना की भाऊबीज या वेळेला तिकडेच साजरी करूया म्हणून. अगं हो ना, मग जा ना. आणि हे बघ, सासूचं सगळंच बोलणं काही मनावर घ्यायचं नसतं. हा, पण आज्जे सासूचं सगळं बोलणं मनावर घ्यायचं असतं बरं का. जा, जाऊन ये माहेरी. अमूल्या, चल चल, येतो का बा? अरे भांडणा, दिवाळीची सुट्टी नाही. अरे, आम्हाला डॉक्टरना कसली आली सुट्टी फुट्टी. आम्हाला 24 तास सजग राहावं लागतं. दरवर्षीचे अण्णांचे सणासुदीला कधीच घरी नसतात. रागू नकोस. काय, एका चिमुरडीच्या आईचा फोन आला होता. फटाके फोडताना काहीतरी भाजली आहे ती. बापरे. अण्णा, कशी आहे ती? हा, म्हणजे तिला हॉस्पिटलला ऍडमिट केलेलं आहे. जरा जास्त भाजली आहे. आणि त्यांना मी तिथे अपेक्षित आहे. काय, त्या मुलीची डिलिव्हरी मी केली होती. नाही, मग हॉस्पिटल झाल्यानंतर काय 2-3 पेशंटना बघायचंय. त्यामुळे लवकरात लवकर घरी येण्याचा प्रयत्न करतो मी. हा, लवकर या अण्णा, मी आधीच सांगते. हो. सार्थक दादा आणि आद्या वहिनी येत आहेत संध्याकाळी. हो, अरे वा, करूया, मजा करूया. बरं, आरती आणि विक्रांत येणार आहेत की नाही? ताईला सांगितलंय. ताई म्हणाली नूतन काकूंना विचारून सांगते. बरं ठीक आहे, तू थोड्या वेळाने फोन करून बघ. हा, चला, येऊ मी. अण्णा, मी कुठे सोडू का तुम्हाला गाडीने? नाही नाही नाही, जाईन मी. करा, तुम्ही आराम करा. हा, आलंच. अण्णांचं डेडिकेशन कमाल आहे. मग शेवटी वडील कोणाचे आहेत? वा, याचं क्रेडिट पण तुलाच घ्यायचंय. बरं चल, बस तू, मी कामावर उडीते पटा. ऐक ना,
तुला काही मदत लागली तर सांगा, मी करतो. वेदांत रे, आधी तरी विचारायचंस. एवढी भांडी पडली होती ना, तुला सांगितलं तरी असतं घासायला. पण आता काय, घासून टाकली मी. नाही रे, मदत वगैरे काही नको. तू बस, मी घेते कामावर. अमूल्य, तुझी मदत लागली तर खरंच सांग. मी कधी अशी कामं केली नाहीत, पण काय ना, मी बसून बसून बोर होतो. सो काही असेल तर सांग, मी करतो. तुला रांगोळी काढता येईल का? ऑब्विसली येईल. ग्रेट. म्हणजे रांगोळी नाही, पण ड्रॉइंग चांगलं आहे माझं. चांगलं काय, ड्रॉइंग टॉप क्लास आहे माझं. तुला माहिती आहे ना, इंजिनिअरिंगचं ड्रॉइंग आणि रांगोळी यात जमीन आसमानाचा फरक आहे. अच्छा, चॅलेंज देतेस. मला माहिती आहे तुला नाही जमणार. लागली भेट. लागली. हरशील तू. या वर्षी नाही. काय, या वर्षी नाही म्हणजे? त्याचं काय ना, आमच्या घरी ना 2 रांगोळ्या काढल्या जायच्या. म्हणजे एक मी काढायचे आणि एक ताई काढायची. पण ताई असली सॉलिड रांगोळी काढते ना, त्यामुळे मग काय, ती जिंकायची, सगळेजण तिचं कौतुक करायचे आणि मी रडत बसायचे. मामूल्य, या वर्षी पण ना तू रडण्यासाठी रेडी राहा, कारण हिस्ट्री रिपीट होणार आहे. ए, वाट बघ. तू बघशील ना, माझं ड्रॉइंग, आय मीन माझी रांगोळी तुझ्या रांगोळीपेक्षा किती भारी असेल ते बघशील. बघू. शुभ दीपावली साहेब. शुभ दीपावली म्हटलं. हा. आणा. साहेब, तुमच्यामुळं मला एकट्याला दिवाळी साजरी करावी लागते. आज हा दिवाळी सण एकटा साजरा करतोय मी. तुमच्यामुळं माझी कविता माझ्यापासून दुरावली. एकटा पडलो मी एकदा. नूतन एकटी. मी एकटा, नूतन एकटी. एकटा एकटी. हा, हे सगळे सणाचे दिवस आहेत. नूतन आली तर नाही आली तर नाही, पण तिने यायला पाहिजे ना. मी एकटा इकडे, नूतन आली तर बरं होईल. नाही, नूतन यायला पाहिजे. कशी येईल ते? नाही येईल ते. टॉस करू आपण, टॉस. विषयच नको, विनाकारणचा वाद नको. टॉस करू, टॉस. टॉस ठरवेल नूतन येणार की नाही. हा, काय हो, तुझी बायको येणार का? आपा येणार, येणार. नूतन येणार. कोण कोण? बरोबर आहे. 100. हा मॅडम, तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभ दीपावली. तुम्हालाही हॅपी दिवाळी. हे झाला फराळ? कसला फराळ? तुमचा झाला फराळ? नाही नाही, नाही झाला ना माझा फराळ.
म्हणजे फराळ असा माझ्या डोळ्यासमोर आहे, पण करायची इच्छाच होत नाही माझी. का? आता फराळ ही काय एकट्याने करायची गोष्ट आहे, म्हणजे सगळ्या परिवाराने मिळून एकत्र करायची गोष्ट आहे. खरंय, आमच्याकडे तीच परिस्थिती आहे. का काय झालं? काय हो, लक्ष्मीपूजन आहे आणि वेदांत घरी नाहीये, आणि आता तो घरी नाही तर दिवाळी कशी साजरी होणार? कुठे आहे, कुठे तुम्हाला सांगा, तुमच्या समोर उभं करतो मी त्याला. नाही नाही नाही, अजिबात नको, उगाच तमाशे होतील. हा ते आहेत. बरं, तुम्ही घरी आहात का कुठे बाहेर जाणार आहात? मी 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 घरीच आहे मॅडम. मग मी येते तुम्हाला भेटायला. हा आपण एकत्र फराळ करूया. हा, पण तुम्ही घरीच ठीक आहे मॅडम, घरीच थांबा. घरी थांबून तरी काय करू? बरं ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर मी मग उद्या येते. ठीक आहे? हा, आता तुम्ही एवढा आग्रह करताय तर मग या या तुम्ही. भेटू. अच्छा. हा, येणार येणार, नूतन मॅडम येणार. हे काय? अरे दिवाळीसाठी रांगोळी काढायची आपल्याला, एलिमेंटरीची एक्झाम नाहीये. माहितीये मला. सो हरायल रेडी? अमूल्या, मी तुला किती वेळा सांगू ग, वेदांत वानखेडेला हरण्याची सवय नाहीये. तो हरण्यासाठी तू रेडी राहा. आणि मला माहिती आहे तुला जरा कठीण जाईल, पण लक्षात ठेव, चीटिंग करायची नाही. हे तू स्वतःला सांग. बघूयात ना कोण जिंकतंय आणि कोण हरतंय. अच्छा, बघूया. रेडी? हो. 3, 2, 1 गो. गो. ए चीटर. अगं मी काय चीटिंग केली? काय चीटिंग केली? अरे तू मोबाईल मध्ये बघून काढतोस. तू 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 चीटिंग करते, मी नाही. एकतर स्वतः मोबाईल मध्ये बघून कॉपी करतोयस आणि वरून मला बोलतोयस. अगं मग काय झालं अमूल्य? हे बघ, कॉम्पिटिशन कसली आहे, रांगोळी काढायची ना. मग ती बघून काढली काय, न बघता काढली काय, इम्पॉर्टंट काय? फायनल प्रोडक्ट इम्पॉर्टंट आहे ना. तू कर, चीटिंग कर, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू बघून काढ किंवा न बघता काढ, जिंकणार मी. बघूया, कंटिन्यू. तुला पाहता आजही, तुला पाहता आजही, हसते या मनी चांदणे, हसते या मनी चांदणे.
तुझी मला हवी जीवनी बहरून प्रीत ये अशी गाली पडी खळी जशी साथ तुझी मला हवी जीवनी अमूल्य हा? घरात टिश्यूज आहेत का ग? अच्छा तुला हात पुसायचा आहे का? नाही 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 आता तू हरणार आहेस ना, मग तू रडशील, तो तुला टिश्यूज लागतील. ए चीटर, तू मला नको सांगूस हे. आणि असं पण मला माहितीये माझी रांगोळी छान झाली. अमूल्य एकदा ना असे नीट डोळे उघड आणि जरा बघ कोणाची रांगोळी चांगली झाली ते. गरज नाहीये त्याची. मी तुला चॅलेंज देऊन सांगते, जिंकणार मीच आहे. अच्छा, आणि हे तू स्वतःच ठरवलंस? मग दुसरं कोण ठरवणार? आद्या आद्या येते ना, आद्या ठरवेल. हा. ए पण नाही 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 आद्या बहिणी नाही. मला माहितीये ना तू आद्या बहिणीला टिप देऊन ठेवशील आणि सांगशील की तुलाच जिंकव. अगं असं का करेन मी? का करेन? एकदा चीटिंग करून झालीये, पुन्हा एकदा चीटिंग करू शकतोस. अगं मी नाही करणार असं. आपण एकदम फेअर गेम खेळू, ट्रस्ट मी. ताईला सांगूया. ताईला सांगूया. हा म्हणजे काय, ताईला तुझ्या हाताशी घेशील आणि तू चिटिंग करायला मोकळी, हो ना? ए चीटर, तू मला नको सांगूस हे. हे आपण एक काम करू, सगळे येतील ना, मग आपण सगळ्यांचे वोट घेऊ आणि ज्याला सगळ्यात जास्त वोट्स मिळतील तो जिंकेल. सिंपल. मंजूर. पण जिंकणार मीच. वो तो वक्त ही बताएगा. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी दादा. दादा, अरे तू इथे काय करतोयस? अरे आम्ही सगळ्यांनी किती फोन केले तुला. हा, घरी सगळेजण वाट बघताय तुझी आणि तू इथेस. विधानतारे काय चाललं काय? तू राजीनामा देतोस, घर सोडतोस. अरे सगळे शोधतायत तुला आणि तू इथे अमूल्याच्या घरी. दादा वहिनी ऐका ना, तुम्ही प्लीज बसा ना, आपण बोलूयात सविस्तर. अगं अमूल्य, हे काय आहे हे सगळं? वहिनी प्लीज. बरं सांगा, मी काय आणू तुमच्यासाठी? चहा, कॉफी? उद्या काही नकोय चहा कॉफी वगैरे. दादा तू आधी सांग मला नीट काय झालंय. वहिनी अगं ऍक्च्युली वेदांत हॉटेलमध्ये जाऊन राहत होता. मला ही गोष्ट कळली आणि मी अण्णांना जाऊन सांगितली. अण्णा म्हणाले ते काही नाही, तू वेदांतला घरी घेऊन ये राहायला. म्हणून मग मी वेदांतला घरी घेऊन आले. आणि आता झालं असं आहे की आमच्या नाटकामुळे अण्णांना खरंच तो जावई वाटतोय. दादा हे बघ, तुझ्या बरोबर जे काही झालंय ते खूप चुकीचं आहे, खूप वाईट आहे, मला माहितीये सगळं. पण अरे तू एवढा टोकाचा निर्णय का घेतोयस? हा, एवढा टोक का गाठतोयस तू एकदम? वेदांत, मला वाटतं तू एकदा सगळ्या गोष्टींचा नीट विचार करावास. हे बघा, मी माझे सगळे निर्णय खूप विचार करून घेतो आणि हा घर सोडण्याचा निर्णय सुद्धा मी खूप विचार करूनच घेतलाय. दादा अरे पण ऐन दिवाळी तू घरी नाहीयेस हे बरं नाही दिसत रे. आद्या, मला त्रास होतोय ग खूप. आणि आई समोर आली ना की सफोकेशन होतं मला. आणि अगं आई जे वागली ना त्यासमोर मी हे जे केलंय ते काहीच नाहीये. तुला त्रास होतोय हे अगदीच मान्य आहे मला, पण अरे असं घर सोडून जाणं हा कसा काय ऑप्शन असू शकतो? अगं आपली आई खोटं बोलली माझ्याशी, फसवलं तिने मला. आणि तुम्हाला तर माहितीच आहे ना, आपल्या कंपनीत नवीन सीईओ आणलाय तिने. माझ्याकडनं सगळ्या पॉवर्स काढून घेतल्या
आणि आज तर हाईटच केली आईने. हे बघ, हे बघ, माझे बँक अकाउंट आणि सगळे कार्ड्स ब्लॉक करून टाकले. दादा, अरे आई का वागते अशी? काय विचित्र योगायोग ना. आज लक्ष्मीपूजन आहे आणि आजच हे सगळं घडावं. मला तर माहितही नव्हतं ग. विजयकडून कळलं. आईने बँकेत लेटर दिलं होतं. अद्याप आपली आई अशी नाहीये ग. तू पुरुषोत्तम आल्यामुळे ना आई सगळं त्याच ऐकते आणि विचित्र वागते. मला खूप त्रास होतो. दादा, वेदांत, आता जे झालं ते झालं. तू ऐन दिवाळीत असा मूड खराब करून बसू नको सांग. दादा, सॉरी, मी मगाशी तुला न समजून घेता हवं तसं बोलले. पण तू एक गोष्ट लक्षात ठेव बघ, काहीही झालं ना तरी आम्ही सगळेच जण तुझ्या बरोबर आहोत कायम. आणि वेदांत, तुला जरी ह्या घरात राहायचं असेल ना, तरी ह्या घराचा एक रूल आहे. ह्या घरात कोणी तोंड पाडून बसत नाही. आणि मी या घरातली बॉस आहे. त्यामुळे मी उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं, आणि हस म्हटलं की हसायचं. वेदांत, हे बघ, आपण आपल्या कालबद्दल विचार केला ना की आपला आज सुद्धा खराब होतो. आणि अरे, आमच्यापैकी कोणीही तुला असं बघू नाही शकत. वेदांत, तू फायटर आहेस. तू दी वेदांत वानखेडे आहेस. त्यामुळे तू हार मानूच नाही शकत. आणि तुला माहितीये का अण्णा काय म्हणतात? अण्णा असं म्हणतात की आपण आपले सण आनंदाने साजरे केले ना की आपण वर्षभर आनंदी असतो. त्यामुळे चल बरं, आता पटकन हस, नाहीतर मग मी पिजे मारे ना तुझ्यासारखा. बरं, चला, ताई आणि विक्रांत पूजा करून येतीलच. आपण इथली पूजा करून घेऊया. चल दादा. हो. तू हॅपी दिवाळी. येई आधी. तू आत्ता कशी काय आली? जरा बोलायचं होतं तुमच्याशी. म्हटलं फोनवर बोलण्यापेक्षा भेटून बोलूयात म्हणून आले. ठीक आहे, बोला. नवीन CEO मॅडम, बोला. येस, हे तुमच्यासाठी काय मिठाई आहे. तुम्ही माझ्यासाठी एवढं काही केलं, मी तुमच्यासाठी साधी मिठाई नाही आणू शकत. खरं तर थँक्यू म्हणायला आले आहे. म्हणजे तुमच्यामुळे मला बघा, हे आभार वगैरे मानायचं नाही ना, तर कामाला लागायचं. सगळ्यांचा विश्वास संपादन करायचा, खास करून नूतन मॅडमचा. सगळीकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायचं. सगळं काबीज करता यायला पाहिजे. डेफिनेटली. आणि खास करून वेदांतवर लक्ष ठेवायचं. त्याला अजिबात संशय नाही आला पाहिजे. थोडा जरी संशय आला, हे सगळं वाया जाईल. आय नो, बट डोंट वरी. म्हणजे आमचं जितकं बोलणं झालं त्यावरून मला तो क्वाईट सॉर्टेड वाटला. तो मुद्दाम शांत झाला. ही युद्धापूर्वीची शांतता. इवन दॅट्स राईट. फक्त एक कन्सर्न होता. म्हणजे ऑफिसमधला स्टाफ मी आले म्हणून जरा नाराज वाटतोय.
नाही, एवढ्या मोठ्या कंपनीच्या पसारामध्ये नोकरदार वर्गाला गाडीची किंमत असते. त्यांच्या भावनांचा वापर करायचा. आलं लक्षात? येस ऑफकोर्स. पण हां, ती मुलगी अमूल्या ती जरा आगाऊ वाटली हा मला. नाही, ती चांगली मुलगी आहे आणि ती आपल्या कंपनीत काम करत नाही. ती आद्यकडे काम करते. अच्छा, म्हणजे तसंही माझं तिच्याशी काही देणं घेणं नाहीये. चूक. म्हणजे वेदांच्या सगळ्यात जवळची व्यक्ती ती आहे. इज इट? प्रेम आहे त्यांचं एकमेकांना. अच्छा, लक्षात आलं. तू आज जाऊन लप. पण हो, आज जाऊन लप. मी सांगतो तेवढं कर. जा. हे घे. ओके. याच्यामुळे तुटला ते काही पण नको. तुला कळेल सगळं. दादा, अरे कसा आहेस तू? तू इथेस? कुठे कुठे शोधला आम्ही तुला? क्रांत, माहितीये मला, पण माझ्याकडे दुसरं ऑप्शन नव्हतं रे. आरती, हा बघ काय बोलतोय. हो विक्रांत, मला माहित होतं की वेदांत तिकडेच आहे. म्हणूनच तर मी तुला काल म्हणाले ना की टेन्शन नको घेऊस. एक मिनिट, हे नक्की काय चाललंय? आरती, तू सांगितलं का नाहीस मला? विक्रांत, मीच तिला सांगितलं होतं कोणाला सांगू नकोस म्हणून. अरे ओके, चला आता सगळं व्यवस्थित आहे ना? मग आता कोणीच टेन्शन नका घेऊ. आपण सगळेच अशी आशा करूयात की दादाचे सगळे प्रॉब्लेम्स लवकरात लवकर संपतील. आणि आता आपण दिवाळी साजरी करण्यासाठी भेटलोय ना, त्यामुळे मस्त सेलिब्रेट करू. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. अण्णा कुठे आहेत? अगं बाहेर गेलेत, येतील. चला आता सगळेजण फराळ करून घेऊयात. मॅडमला फराळाचे डोळे लागलेत की काय? म्हणजे ए बरं, मी काय म्हणते, फराळ करण्याआधी तुमच्या सगळ्यांना आमचं एक काम करायचं. कसलं काम? ऍक्च्युली तुम्हाला आमचं जज व्हायचं. म्हणजे? त्याचं काय ना, मी आणि वेदांतनी रांगोळी काढली. आता तू? आणि तुम्हाला आमचं जज बनायचंय आणि मग ज्याची रांगोळी चांगली आहे त्याला वोट द्यायचा. ज्याला जास्त वोट्स मिळतील तो जिंकेल. ओ, ए पण म्हणजे तुम्ही रांगोळी काढताना पण भांडतच असाल ना? ऑफकोर्स. कारण तुझा दादा चीटर आहे. हा? ए, मी चीटिंग वगैरे काही केलेलं नाहीये. चीटिंग केली नाहीस? अजिबात नाही. चला वेदांत, चला आता तरी खरं बोल. चला चला, रांगोळी बघूया. चला. बघून ठरवू. मी काढली ही रांगोळी. मस्त आहे ना? अगं काय सुंदर रांगोळी काढलीस तू. अमेझिंग. मस्त. खरंच मस्त. हा, ठीक आहे ठीक आहे. आता माझी रांगोळी बघूया. चल. मस्त. इकडे या. दादा, ही रांगोळी तू काढलीस? हो, मस्तच. बरोबर आहे. जे दादाच्या मनात आहे ना तेच बरोबर रांगोळीत उतरलं. हो की नाही दादा? म्हणजे म्हणजे काय म्हणजे? तू अमूल्याची रांगोळी काढण्याचा प्रयत्न केलायस ना?
माझी रांगोळी काढलीस?